मंडळी, तुम्ही सुद्धा कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्याही पाया पडता का? पाया पडणं म्हणजे फक्त नम्रता नाही, तर एक प्रकारचा ऊर्जा विनिमय आहे. जसे सकारात्मक व्यक्तींच्या पाया पडल्यावर आयुष्य उजळतं, त्याचबरोबर नकारात्मक व्यक्तींच्या पाया पडल्यानं तुमची ऊर्जा क्षीण होऊ शकते. ती कशी? चला जाणून घेऊया. पवित्र आणि निर्मळ लोकांच्या पाया पडल्यानंच पुण्य मिळतं असं शास्त्र सांगतं. मात्र सगळ्यांच्याच बाबतीत असं होत नाही. जसे गुरु, मातापिता, संत आणि ज्यांची ऊर्जा अत्यंत शुद्ध आहे, अशा व्यक्तींच्याच पाया धरल्यावर आपल्या ऊर्जेत सकारात्मक स्पंदने येतात. प्रत्येक व्यक्तीचा भाव, कर्म आणि ऊर्जा स्तर वेगळा असतो. जर ती व्यक्ती अहंकारी, दोषदायक किंवा नकारात्मक ऊर्जा असलेली असेल, तर तिच्या पाया पडल्यावर तिच्या कर्माचे सूक्ष्म प्रभाव आपल्यावर येऊ शकतात. याचबरोबर अंगठा आणि पायातील ऊर्जाही वेगळी असते. पायाच्या अंगठ्यामधून तमोगुणी किंवा नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. आपण त्या पायांना स्पर्श केला तर ही नकारात्मक ऊर्जा आपल्यात शिरू शकते. म्हणूनच ज्योतिष्यात, साधनेत आणि आध्यात्मिक नियमांमध्ये सर्वांच्याच पाया न पडण्याचा सल्ला दिला जातो.